जुन्नर तालुक्यातून आहे। तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली आहे। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आलाय आणि या पिंजऱ्यात बिबट्यासाठी भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवण्यात आली आहे। मात्र बिबट्यानं पिंजऱ्यात न शिरताच बाहेरूनच हाताने पंजा मारून पिंजऱ्यातील कोंबडीला ठार केलाय। या ठिकाणी पिंजऱ्याबाहेर 3 बिबट्यांचा वावर असल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रोहिदास घाटे। रोहिदास, काय सांगाल, हे किती भीतीदायक आहे? पिंजरा लावलाय मात्र बिबट्या पिंजऱ्यात अडकलाच नाही। खरं तर जुन्नर वन परिक्षेत्रामध्ये 2000च्या अधिक बिबट्यांची संख्या झालेली आहे आणि या बिबट्यांचं रेस्क्यू करणं वन विभागापुढे मोठं आव्हान आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून 11 कोटी रुपये खर्च करून मोठ्या संख्येने पिंजरे बनवण्यात आलेत। हे पिंजरे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये लावण्यात आलेत, मात्र बिबट्या हा हुशार झालेला असून वन विभागाचं हे रेस्क्यू जे ऑपरेशन आहे याला कुठेतरी फेल करताना दिसतोय। बिबट्या हा पिंजऱ्यात न जाता पिंजऱ्याच्या बाजूला असलेली शिकार ही पिंजऱ्याबाहेरून करताना पाहायला मिळते। त्याचं उदाहरण आता कॅमेऱ्यात कैद झाले। त्यामुळे पुढच्या काळामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेलं पिंजऱ्यांचं ऑपरेशन हे फेल होताना दिसतंय। त्यामुळे वन विभागापुढे मोठं आव्हान असणार आहे, कारण बिबट्याला पकडणं हे मोठं जिगरीचं होऊन बसलेलं आहे। कारण पिंजऱ्याशिवाय बिबट्याला पकडणं अवघड आहे आणि अशातच आता हा बिबट्या अतिशय हुशार झालेला आहे। पिंजऱ्यात जात नाही, मात्र पिंजऱ्याच्या बाहेरून आता ही शिकार करतोय। त्यामुळं पुढच्या काळामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी वेगळी योजना वन विभागापुढे लावावी लागणार आहे। अशी सगळी पिंजरा बिबट्याला पकडण्यासाठी किती उपयोगाचा आहे ते येत्या काळात कळेलच। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आला का मोठा आला का।